राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने माकडाचे मादी व पिल्लू जागेवरच ठार। कोयना ब्रिजवर घडली घटना। दस्तगीर आगा यांनी विधिवत पद्धतीने मृत माकडांचे केले दफन। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते कोल्हापूर लेनवर कोयना ब्रिजवर मादी वानर आणि पिल्लू रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागेवरच ठार झाले। यावेळी वाहन चालकांनी दस्तगीर आगा यांना फोन करून सदरची माहिती दिल्यानंतर आगा यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रस्त्यावर पडलेले माकडांचे मृतदेह बाजूला काढून घेऊन वानर गाडीत घालून नदीकडे नेले व जेसीबीच्या साहाय्याने खड्डा काढून धार्मिक पद्धतीने विधी करून या मृत माकडाचे व पिलाचे दफन केले। डीपी जैन कंपनीचे पीआरओ ऑफिसर दस्तगीर आगा, हेमंत साळुंके, पेट्रोलिंग टीमचे गणेश चव्हाण, बाळासो चव्हाण, संजय माने यांनी या कामी सहकार्य केले। अपघातग्रस्तांच्या मदतीला धावणाऱ्या दस्तगीर आगा यांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे। एसपी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड। डीपी जैन पीआरओ ऑफिसर दस्तगीर आगा आज कोयना ब्रिज या ठिकाणी वानर व त्याचा बाळ कुठल्या अज्ञात ट्रकने धडक दिल्याने दोघेही ठार झाले होते। मला पब्लिकने फोन करून सांगितले त्याप्रमाणे मी पेट्रोलिंग टीमला फोन केले। तसंच पेट्रोलिंग टीम ताबडतोब त्या ठिकाणी आली। आम्ही नेहमीप्रमाणे म्हणजे गुलाल कापड हे आणून नदीकडेला जेसीबीच्या सहाय्याने वानर दोन्ही पुरले। जय हिंद, जय महाराष्ट्र।